नमस्कार. KB9 न्यूजच्या मुख्य बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. टीकेनंतरही स्थायी समितीनं मंजूर केले 5 पैकी 4 प्रस्ताव. निविदा प्रक्रियेनंतरच प्रस्ताव स्थायी पुढे येत असल्याची आयुक्तांची कबुली. भिशीच्या नावाखाली करोडो रुपयांना गंडवणाऱ्या संजय धोकाची रवानगी आता येरवडा कारागृहात. पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज मागवले. 12 सप्टेंबरला जाहीर होणार महापौर निवडणूक. पुणे ते मंत्रालयांपर्यंत एसटीची बस आता शिवनेरी सेवा उद्यापासून दिवसातून 2 वेळा धावणार बस. आणि टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय. कर्णधार धोनीचा नवा विक्रम. आता पाहूयात सविस्तर बातम्या. तब्बल 500 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिल्यानं पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन टीकेचं लक्ष झालं होतं. यातच शनिवारच्या सभेत 5 पैकी 4 विषय मंजूर करण्यात आलेत. दरम्यान विकास कामांचे प्रस्ताव निविदा प्रक्रियेनंतरच स्थायी पुढे मंजुरीसाठी ठेवल्याची कबुली आयुक्तांनी दिली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या आधी मोठ्या प्रमाणावर कामांना मंजुरी देण्याचा विक्रम पिंपरी चिंचवड महापालिकेने केला आहे. त्यातच स्थायीचे अध्यक्ष महेश लांडगे हे स्वतः भोसरी मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळं जे आहे आणि जसं आहे ते ताबडतोब उरकण्याचा प्रयत्न महेश लांडगे यांनी केल्याचा आरोप केला जातोय. 25 ऑगस्ट रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत त्यांनी 500 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे प्रस्ताव अधिकाऱ्यांच्या पुढे ठेवले. महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी सुद्धा त्याला मंजुरी दिली. त्यातल्या बहुतांश विकास कामांचे प्रस्ताव ऐनवेळी मांडण्यात आले. त्यामुळे या सर्व प्रकरणात गोलमाल असल्याचा आरोप माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केला होता. आज आमचे 5च विषय होते जे तुमच्याकडं हे दिलेलं आहे. मी 5 विषयापैकी एक विषय तहकूब झालाय, तो भोसरी MIDCतील बालनगरीचा विषय. भोसरी बालनगरीचा विषय तोच फक्त तहकूब झाला नाही. तर बाकी पाणी पुरवठ्याचे 3 विषय होते ते एक मंजूर झाले आणि सांगूच्या उद्यानाचा विषय मंजूर झाला. अच्छा मिनिट. या सगळ्या प्रकारांवर नगरसेविका रमा ओव्हाळ यांनीही टीका केली आहे. स्थायी समिती सभेमध्ये महिलांना संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. स्थायी समितीमध्ये सदस्यांना विश्वासात न घेता ऐनवेळी विषय घुसवून कोट्यवधी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली जाते. महिला आणि मागासवर्गीय सदस्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं जात आहे असे गंभीर आरोप त्यांनी केलेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. माजी उपमहापौर हिराचंद आसवानी यांच्या खुनाची सुपारी दिल्याचा आरोप असलेल्या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय. सन 2010 मध्ये दीपक मेवानी आणि माधव मुळे या दोघांना अटक झाली होती. मात्र सबळ पुरावे नसल्यानं या दोघांचीही मुक्तता करण्यात आली आहे. भिशीच्या नावाखाली करोडो रुपयांना गंडवणाऱ्या संजय धोका याला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याची रवानगी आता येरवाडा कारागृहात करण्यात आली आहे. शनिवारी धोका याला मोरवाडी न्यायालयापुढे हजर करण्यात आलं होतं. गुंतवणूकदारांचे करोडो रुपये हडपल्याचा आरोप संजय धोका याच्यावरती आहे. जानेवारीपासून धोका फरार होता. 22 ऑगस्ट रोजी संजय धोका मुंबईत सापडला. त्याला पुण्यात आणून अटक करण्यात आली. त्यानंतर पहिल्यांदा 27 तारखेला आणि त्यानंतर 30 ऑगस्टपर्यंत संजय धोका याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शनिवारी 30 ऑगस्टला त्याला पुन्हा पिंपरीतल्या मोरवाडी न्यायालयात हजर करण्यात आलं. अखेर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार संजय धोका यानं 3.25 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचं सांगितलं जात आहे. पण ही रक्कम त्यापेक्षा खूप मोठी आहे. धोका याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान धोका याच्या वकिलांनी जामीन मिळण्याकरता अर्ज केला होता. पण न्यायालयानं त्याला 27 आणि त्यानंतर 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आपला गणपती बाप्पा आकर्षक कसा दिसेल यासाठी सार्वजनिक मंडळांसोबतच घरगुती गणेश भक्तांमध्ये मोठी चढाओढ लागलेली आहे. त्यासाठी वेगवेगळे देखावे साकारण्यातही येत आहेत. शंख आणि शिंपल्यांपासून असाच सुंदर देखावा साकारला यमुनानगरातल्या प्रदीप घिसे यांनी. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी. गणेशोत्सव म्हटलं की पहिल्यांदा आठवण होते ती कोकण आणि कोकणवासियांची. असाच कोकणाचा अनुभव देणारा असा सुंदर असा गणेशोत्सवाचा देखावा साकारलाय यमुनानगर येथील प्रदीप घिसे यांनी.
आपण पाहू शकतात की गणपतीची ही मूर्ती आणि त्याच्या पाठीमागे असणारा देखावा, सुंदर असे शंख, शिंपले आणि कवड्या यांना एकत्र करत हा सुंदर असा देखावा साकारला आहे. जवळजवळ 28 किलो वजनाचे शंख, शिंपले यांनी त्यासाठी वापरलेत. विविध रंग आणि विविध आकार त्या शंख, शिंपल्यांना एकत्र करून हा देखावा त्यांनी साकारला आहे. त्यामुळे ही श्रींची मूर्ती त्यामध्ये अत्यंत खुलून दिसते. यासोबतच देखाव्यासोबतच कोकणाचा विशेष इथं उल्लेख करावा लागतो, तो म्हणजे त्यांनी त्या गणेशासाठी तयार केलेल्या छतामुळं नारळाच्या शेंद्र्यापासून त्यांनी त्यासाठी छत बनवलं आहे आणि तोही अतिशय सुंदर आहे. आपल्यासोबत आहे स्वतः प्रदीप गिसे की ज्यांनी हा देखावा साकारला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुम्ही कशा पद्धतीने हे साकारलं आणि तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली? माझा पहिल्यापासून तत्व असतं की इको फ्रेंडली बनवायचं, जे पर्यावरणपूरक असू शकेल. त्याप्रमाणे मी ही थीम वापरून हा देखावा सादर केलेला आहे. याच्यासाठी काय काय कशाचा वापर केला तुम्ही? याकरता शंख, शिंपले, कवड्या, नारळाची शेंबी, जे करून समुद्राशी आणि समुद्रकिनाऱ्याशी निगडीत, कोकणाशी निगडीत असं जे वातावरण असतं, ते वातावरणाची थीम पकडून मी हा देखावा सादर केलेला आहे. किती कालावधी लागला तुम्हाला हा साकारण्यासाठी? हे मखर तयार करण्यासाठी 8 महिन्याचा कालावधी लागलेला आहे, संपूर्ण मखर तयार करण्यासाठी. एकट्याने तुम्ही? हो, घरच्यांचं नाही, घरच्यांचं सहकार्य आहे. एकटा एवढं करूच नाही शकणार ना, घरच्यांचं सहकार्य आहे यामध्ये. थँक्यू. हौसेला मोल नसतं यासाठीच म्हणतात. अतिशय हौस आणि गणेश भक्ती ह्याच्यामधून आपल्याला दिसून येते. त्यामुळं कोकणाचा पुरेपूर अनुभव देणारा हा देखावा त्यांनी साकारला आहे. कॅमेरामॅन रिंकूसोबत आप्पासाहेब शेळके, केबी9 न्यूज, पिंपरी. पिंपरी चिंचवड महापालिकेचं महापौरपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झालंय. त्यावर आता इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. त्याची मुदत 2 सप्टेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे. महापालिकेच्या महापौर पदाची मुदत येत्या काही दिवसांमध्ये संपतीये. आरक्षणानुसार महापौर पद खुल्या प्रवर्गातल्या महिलेला मिळालं होतं. त्यानुसार पहिल्या 2.5 वर्षांमध्ये मोहिनी लांडे यांनी महापौर पद भूषवलं. त्यानंतर आता नव्या आरक्षणानुसार महापौर पद अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता राखीव झालंय. येत्या 12 सप्टेंबर रोजी महापौर निवडणुकीचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या आरक्षण सोडतीनुसार महापौर पद हे अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता राखीव झालंय. त्यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये 3 नगरसेवक अनुसूचित जमाती प्रवर्गातले आहेत. आशा सुपे, शकुंतला धराडे आणि रामदास बोकड यांचा यात समावेश आहे. उपमहापौर पदाकरता सुद्धा अनेक जण इच्छुक आहेत. या दोन्ही पदांकरता आता अर्ज मागवण्यात आलेत. येत्या मंगळवारपर्यंत म्हणजेच 2 सप्टेंबरपर्यंत इच्छुकांनी आपले अर्ज सभागृह नेत्या मंगला कदम यांच्याकडे सादर करावेत असं आवाहनही करण्यात आलं आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत 1.5 दिवसांच्या गणपतीला शनिवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी शहरातल्या विविध नदीघाटांवर भाविकांची चांगलीच गर्दी झाली होती. गणपती बाप्पांचं शुक्रवारी वाजत गाजत आगमन झालं. धार्मिक वातावरणात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंगलमय वातावरणात आरती, स्तोत्र, अथर्वशीर्ष पठण असे धार्मिक कार्यक्रम झाल्यावर 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पांना शनिवारी निरोप देण्याची वेळ आली. दुपारनंतरच पूजा करून घरोघरच्या गणेश मूर्ती वाजत गाजत विसर्जन स्थळी आणण्यात आल्या. ठिकठिकाणच्या विसर्जन घाटावर सामूहिक आरतीचा आवाज घुमून गेला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं घालत भाविक बाप्पाला निरोप देत होते. गणपती विसर्जनाचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा याकरता चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. थेरगाव पुलाचा घाट, मोरया गोसावी घाट, प्राधिकरणातील गणेश तलाव, भोसरी तलाव या ठिकाणी 1.5 दिवसांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात येत आहे. पालिकेच्या वतीनं बांधण्यात आलेल्या विसर्जन हौदाचा वापरही केला गेला आहे. अग्निशामक दलाचे जीवरक्षक सुरक्षेकरता तैनात करण्यात आलेत. संस्कार प्रतिष्ठानच्या वतीनं विविध घाटांवर मूर्तीदान आणि निर्माल्यदानाचा उपक्रमही हाती घेण्यात आला. आपण बघू शकता की गणरायाच्या स्वागतामध्ये जिथे पिंपरी चिंचवड नगरी सज्ज झाली होती, उत्साहाने भरली होती, तिथेच आज 1.5 दिवस पूर्ण झालेले आहे. 1.5 दिवसानंतर गणरायाचं विसर्जन इथे नागरिक करत आहेत. आपल्या सोबत आहेत पिंपरी शहरातील एक लद्दळ परिवार. त्यांच्याशी आपण चर्चा करू, विचारू त्यांना बाप्पा त्यांच्यामधून आज 1.5 दिवसानंतर जात आहे, त्यांना कसं वाटते. काय म्हणणं आहे मनीष सर आपलं की 1.5 दिवसाचा गणपती आपण बसवला होता, बाहेर 10 दिवसाचं पूर्ण गणरायाचा उत्सव साजरा होतो.
आपल्यामध्ये आज 1.5 दिवस बाप्पा होते, काय मागणं केलं, काय उत्स्फूर्त प्रतिसाद राहिला आपल्याकडून? गणपती आता 1.5 दिवस आम्ही प्रत्येक वेळी आमच्याकडे बसवतो आणि मग नंतर आम्हाला थोडं वाईट वाटतं की आता गणराया आता 1 दिवस झाला, 1.5 दिवस झाला, आता आपल्याला न्यावं लागेल आणि शिरून द्यावं लागेल. पण एक नेहमी आमचा एक उत्साह असतो आणि एक उत्सव असतो आपल्याकडे की गणपती घरी येतात आणि मग एक नवीन प्रकारचं चैतन्य तुम्हाला मिळतं की तुमच्या घरी एक नवीन मित्र पाहुणा आला आहे आणि मग तुम्ही स्वागत करता आणि मग त्यांची पूजा करता, सगळं करता आणि मग तुम्ही आफ्टर 1.5 दिवस तुम्ही त्यांना आता थोडंसं वाईट वाटतं, पण एक प्रथा आपल्याकडे आहे ती आणि ती प्रथा आपल्याला पूर्ण करावं लागते. तर ते आम्ही प्रत्येक वेळी करतो आणि वाढतो. आता मुले मोठं होत आहेत, त्यांनाही थोडंसं कळलं. दे आर ऑल्सो नाव नोईंग व्हॉट इज दिस आणि देन दे आर ऑल्सो गेटिंग फॅमिलियर विथ सच फेस्टिवल. So they are getting tuned to that one and that is what we want to give all culture to the new generation. आणि मागायचं असं आहे की आता गणपतीला सांगितलं की बाबा गणपती बाप्पा आणि तुम्ही प्रत्येक वेळी जे काही सगळं पाणी वगैरेचं असतं, आता यावर्षीसुद्धा आता काही त्रास इतका झाला नाही आपल्याकडे, थोडा होता अगोदर, पण नंतर मग सगळं ठीक झालं आणि मग जेव्हा गणपती बाप्पा आला तेव्हा सगळं काही बरोबर आहे आता. तर असं आणि बाकी जनरली असं काही स्पेसिफिक आम्ही मागणं केलं नाही. आपलं एक नेहमीप्रमाणे जे असतं तसं आम्ही केलं गणपती बाप्पाचं. कल्चर आणि ट्रेडिशनमध्ये कुठे ना कुठे नवीनता दिसते आणि बाप्पांच्या याच्यामध्ये एक संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण वाटा असतो. काय वाटतं आपल्याला की आपण एवढा 1.5 दिवसाचा गणपती केला, पुढच्या वर्षी पण आपण बाप्पाला बोलावणार आहेत? आनंदाने उत्साह साजरा करू, मनपूर्वक जितकी आपली इच्छा आहे, जे आपल्याने होतं आपण ते छान करू. सुख शांती देऊ सगळीकडे, बस बाकी काही मागणं नाही. बिलकुल. कुठे ना कुठे पवना घाटावर हा नवीन उत्सव दिसून येत आहे. गणरायाचं विसर्जन इथे 1.5 दिवसानंतर नागरिक करत आहेत. नागरिकांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण होतो आहे. गणरायाला, गणपती बाप्पाला परत एकदा ते बोलवतील पुढच्या वर्षी. KB9च्या न्यूज चॅनलवर आम्ही पूर्ण कव्हरेज दाखवणार आहोत 10 दिवसाचं गणरायाचं. गणरायाच्या 1.5 दिवसाच्या विसर्जनासाठी आलेले आमच्यासोबत आहेत महेश चिंतामणी देव, पिंपरी चिंचवड गावामधले. विचारू त्यांना की त्यांनी इको फ्रेंडली गणपती त्यांनी काल स्थापन केला होता आणि 1.5 दिवसानंतर आज त्यांचं गणपतीचं विसर्जन करणार आहेत. नवसाचा गणपती मानल्या जाणाऱ्या या गणरायाला आज विसर्जित केल्या जाणार आहे. चिंतामणी देव यांच्या परिवाराकडून विचारू त्यांना की कसं वाटतंय आज त्यांना. सर, किती दिवसापासून हा आपण गणपती बसवतो? आमच्या वडिलांच्या लहानपणापासून आम्ही मातीचाच गणपती तयार करतो. त्यानंतर अजूनही ही पिढी आम्ही तशीच चालवत राहू. आणि ह्यांनी समाजाला एक होतं की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बुडत नाहीत पाण्यामध्ये, त्याच्यामुळं हे होतं, प्रदूषण वाढतं. ते आता याच्यामुळे प्रदूषण वाढणार नाही, याच्या आमच्या घरापासून आम्ही खबरदारी घेतोच आहे आणि तुम्ही पण घ्यावी असं मला वाटतं. बिलकुल. एकाने जर का पाऊल उचललं तर संपूर्ण समाजाला आणि संपूर्ण देशाला एक नवीन आधारस्तंभ आपण उभारू शकतो, असं कुठे ना कुठे एक उदाहरण आपल्यासमोर आलेलं आहे. KB9च्या आम्ही सर्व दर्शकांना आम्ही नवीन नवीन बातम्या देत आहेत. नवीन नवीन गणरायाच्या नागरिकांमध्ये होणारा उत्साह आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. एकीकडे गणरायाचे घराघरामध्ये स्वागत झालेले आहे, श्रींचे स्वागत झालेले आहे मंडळांमध्ये. कुठे ना कुठे नवीन उत्साह इथे शहरामध्ये पिंपरी चिंचवड वासियांमध्ये दिसून येतो आहे. गणपती बाप्पाची श्रद्धा आणि भक्ती कुठे ना कुठे आपण दिसून येत आहे. आपण बघू शकता की एकीकडे 10 दिवसाचा गणपती लोकांनी ठेवलेला आहे, कुठे 5 दिवसाचा गणपती आहे, 1.5 दिवसाचा गणपती सुद्धा भाविकांनी इथे ठेवलेला आहे. आपण बघू शकता जहाजामध्ये गणरायाचे विसर्जन करण्यात येत आहे पवना घाटावर. कॅमेरा पर्सन कृष्णासह श्वेता गुमसे, KB9 न्यूज, चिंचवड. PMPMLची खिळखिळी झालेली वाहतूक व्यवस्था आणि रोज घर ते कार्यालय या प्रवासाला वैतागलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या नोकरदारांसाठी आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जोगेश्वरी ट्रॅव्हल्सकडून नोकरदारांसाठी शेअर बस ही आगळीवेगळी सेवा सुरू केली जाणार आहे. एका खाजगी वाहतूक कंपनीकडून प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम सुरू केला जातोय. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा मोठ्या प्रमाणावरती विस्तार झालाय. शहरालगतच्या परिसरात कारखाने, खाजगी कार्यालय, IT पार्क, कॉल सेंटरही सुरू झाली आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग काम करतोय. काही कंपन्यांनी आपापल्या नोकरदारांकरता स्वतःची बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पण बहुसंख्य नोकरदारांना आजही स्वतःचं वाहन अथवा पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस सुविधेवरती अवलंबून राहावं लागतंय.
यासाठी जोगेश्वरी ट्रॅव्हल्स येत्या 1 सप्टेंबरपासून शेअर बससेवा सुरू करणार आहे. सुरुवातीला हिंजवडी, स्वारगेट, विमाननगर या भागात काम करणाऱ्या नोकरदारांकरता ही सेवा उपलब्ध असेल. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच हा उपक्रम राबवण्यात येतो आहे. सुरुवातीला जनरल शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांकरता 6 बसेस सुरू करण्यात येतील. मागणी आणि आवश्यकतेनुसार बसेस आणि वेळासुद्धा वाढवल्या जातील. टाटा मोटर्स कंपनीच्या मार्कोपोला 32 आसन क्षमतेच्या अत्याधुनिक बसेस या प्रवाशांना मिळणार आहेत. यामुळे बस किंवा रिक्षाची वाट पाहत ताटकळत थांबण्याचे आता नोकरदारांचे दिवस संपणार आहेत. बेवारस वस्तूंना हात लावू नका, शिस्तीचं पालन करा, अनोळखी इसमांवर लक्ष ठेवा, अशा सूचना सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश भुरेवार यांनी दिल्या आहेत. ते चिंचवड इथं बोलत होते. संस्कार प्रतिष्ठानच्या 120 कार्यकर्त्यांना भुरेवार यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गणेशोत्सवामध्ये विशेष पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडताना काय खबरदारी घ्यावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निगडीतल्या दुर्गा टेकडी उद्यानातून 7 चंदनाची झाडं चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याबाबत पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांनी सांगितलंय. महापालिकेच्या दुर्गा टेकडी उद्यानामध्ये मोठ्या संख्येनं चंदनाची झाडं आहेत. उद्यानातील दुर्गादेवी मंदिराच्या जवळपास असणारी 7 झाडं चोरीस गेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आलाय. ही झाडं गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी मशीनच्या सहाय्यानं कापून नेली आहेत. या चंदन चोरीच्या घटनेची माहिती देहूरोड पोलिसांना कळवण्यात आली आहे. या संदर्भात देहूरोडचे पोलीस अधिक तपास करत आहेत. या उद्यानामधून यापूर्वी सुद्धा अनेकदा साहित्य चोरीचे प्रकार घडलेत, पण हा चंदन चोरीचा प्रकार मात्र गंभीर आहे. चोरीच्या या प्रकारांना आळा घालण्याकरता पोलिसांनी चोरट्यांवर कारवाई करण्याची गरज आहे, असं महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांनी म्हटलंय. सांगवीतल्या 2 व्यक्तींचं यावर्षी निधन झालं. त्यामुळे सांगवीतला काही मंडळांनी साधेपणानं गणेशोत्सव साजरा करून त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतलाय. याच कारणामुळे साधेपणानं गणेशोत्सव करण्यास सुरुवात झाली आहे. पिंपळे गुरव इथल्या श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळानं यंदा श्रीकृष्णाची रामलीला हा हलता देखावा आहे. 18 हलत्या मूर्त्यांच्या सहाय्यानं हा देखावा सादर करणार आहे. हा देखावा नागरिकांना शनिवारपासून पाहण्यास खुला होणार आहे. मंडळाचं हे 26वं वर्ष आहे. तर सांगवी इथल्या गुरुदत्त मित्र मंडळानं जागरण गोंधळ हा देखावा सादर केलाय. हा देखावा 5 हलत्या मूर्त्यांच्या सहाय्यानं बनवलाय. मंडळाचे अध्यक्ष रवी पवार असून उपाध्यक्ष चेतन पाचपुते आहेत. मंडळाचं हे 30वे वर्ष असून रमेश देसाई, गोपी पवार, राजू पवार, योगेश पवार, संदीप चौधरी आणि सचिन खेले हे कार्यकर्ते आहेत. संशयास्पद हालचाली करण्यासोबतच महिलांच्या छेडछाडीच्या, सोनसाखळी चोरीच्या प्रकाराला गणेशोत्सवात आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. दंगलीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरात पोलिसांनीही सावधगिरी बाळगण्याचा निर्णय घेतलाय. शहरात 1408 गणेश मंडळ आहेत. त्या मंडळांपैकी केवळ 35 ते 30 मंडळांनी सुरक्षिततेसाठी स्वतःहून सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत. अन्य मंडळांतर्फे अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाहीयेत. पोलिसांच्या सांगण्यावरून व्यापारी, व्यावसायिक, बँका, कंपन्यांच्या बाहेर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. अशा कॅमेऱ्यांची संख्या सुमारे 556 आहे. या कॅमेऱ्यातून रस्ता आणि बाजारपेठांवर लक्ष ठेवलं जाणार आहे. असामाजिक तत्वांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून सीसीटीव्हीचा वापर करण्याच्या सूचना शांतता समितीच्या बैठकीत गणेशोत्सव मंडळांना देण्यात आल्या होत्या. पण याबाबत अनेक मंडळांनी उदासीनता दाखवली आहे. काळेवाडी परिसरातल्या ज्योतिर्लिंग ज्वेलर्समध्ये खरेदीसाठी आलेल्या एका जोडप्यानं तब्बल अर्धा किलो चांदी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेत. या प्रकरणी दुकानाचे मालक गणेश सूर्यवंशी यांनी काळेवाडी पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली आहे. काळेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. राज्य परिवहन महामंडळ आता पुणे रेल्वे स्थानक ते मुंबई मंत्रालय या मार्गावर एसटी शिवनेरी सेवेच्या 2 फेऱ्या सुरू करणार आहे. याचा पुणेकरांना मोठा फायदा होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळून सकाळी 6 आणि दुपारी 2 वाजता या बस सुटतील. औंध, हिंजवडी, वाकड, एक्सप्रेसवे, कोकण भवन, नेरुळ फाटा, वाशी हायवे, मैत्री पार्क, दादर आणि सीएसटी मार्गे या बस सकाळी 9:45 आणि सायंकाळी 5:45 पोहोचतील. परतीच्या प्रवासाला मंत्रालयाकडून सकाळी 10 आणि सायंकाळी 6 वाजता गाड्या सुटतील.
आणि पुण्याला अनुक्रमे दुपारी 1:45 आणि रात्री 9:45 पोहोचतील. पुणे ते मंत्रालय प्रवास भाडं 450 रुपये असेल. या सेवेचं ऑनलाईन आरक्षण महामंडळाच्या संकेतस्थळावर करता येणार आहे. सोबतच सर्व आरक्षण केंद्रांवरही तिकीटं मिळणार आहेत. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पिंपरी चिंचवड शहरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शनिवारी पथसंचलन करून सज्ज असल्याचं दाखवून दिलंय. पोलीस उपायुक्त डॉक्टर राजेंद्र माने, सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश भुरेवाल यांच्या मार्गदर्शनाखाली 5 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 29 पोलीस निरीक्षक, 145 पोलीस कर्मचारी, 12 होमगार्ड, राखीव दल, शिवाय दंगल नियंत्रण अधिकारी आणि कर्मचारी अशा सुमारे 400 पोलिसांचा फौजफाटा या संचलनात सहभागी झाला. सकाळी 9:30 वाजता पिंपरी पोलीस ठाण्यातून संचलनाला सुरुवात झाली. त्यानंतर मोहननगर, रामनगर, विठ्ठलनगर, गांधीनगर मार्गे रिव्हर रोड डिलक्स चौकातून संचलन करण्यात आलं. शहरातल्या गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी संचलन करून आपली जागरूकता सिद्ध करणं तसंच संचलनाच्या दरम्यान शहरातील गणेशोत्सव काळातील परिस्थितीचा अभ्यास करून समाज आणि पोलीस यामध्ये असणारी दरी कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचं पोलीस उपायुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी सांगितलं आहे. गणपती बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर आपण शहरातल्या विविध भागामध्ये रूट मार्च घेत असतो. त्या अनुषंगानं आज पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या चौक्यांच्या हद्दीमध्ये जो संवेदनशील आणि गर्दीचा परिसर आहे त्या परिसरामध्ये पोलीस, रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान, SRPFचे जवान, RCP अशा एकूण 300 जवानांनी रूट मार्च केला. असाच रूट मार्च शहराच्या विविध भागात घेण्यात येणार आहे. तळेगाव दाभाडे इथल्या बापूसाहेब भेगडे युवा मंचतर्फे नथुभाऊ भेगडे पाटील शाळेत वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी 51 झाडं लावण्यात आली. वृक्षारोपणाच्या नंतर सर्वांनीच झाडं जगवण्याचा निश्चय केला. मंचातर्फे तळेगाव दाभाडे शिक्षण मंडळाच्या सभापतीपदी विशाल पवार यांची तर उपसभापती पदावर विलास टकले यांची निवड झाली. त्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाचं नियोजन सागर बोडके आणि प्रदीप नाईक यांनी केलं होतं. वृक्षारोपणाच्या वेळी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर, वडगावचे माजी उपसरपंच विशाल वहिले, युवा नेते भूपेंद्र मोडक, संदीप शेंडे, प्रवीण काळोखे आदी उपस्थित होते. अन्याय जिथे जिथे, एल्गार तिथे तिथे हा धागा पकडून सर्वसामान्य जनतेच्या छोट्या मोठ्या प्रश्नांना घेऊन काळभोर नगर इथं एल्गार सेना स्थापन करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात राजकारण विरहित एखादं सर्वपक्षीय संघटन असावं या भावनेतून एल्गार सेनेची संकल्पना पुढे आली आहे. त्यातूनच एल्गार सेनेची स्थापना करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. सुरुवातीला पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत राहणारी ही संस्था पुढे आपल्या कार्याचा विस्तार जिल्हाभर आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर वाढवणार आहे. सामान्य नागरिक हा केंद्रबिंदू ठेवून संपूर्ण शहरभर एल्गार सेनेचं जाळं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं पसरवता यावं, तसंच एल्गार सेनेचा प्रसार शहरामध्ये आणि विश्वासाचं नातं जनतेमध्ये सहजतेनं निर्माण व्हावं याकरता या बैठकीत एल्गार सेना प्रमुख म्हणून सामाजिक नगरसेवक राजू दुर्गे यांची निवड करण्यात आली आहे. वळूयात क्रिकेटच्या मैदानाकडे. तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियानं इंग्लंडवर 6 गडी राखून मात केली आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत आता भारताला 2-0 अशी आघाडी मिळाली आहे. या सामन्यात भारतासमोर विजयासाठी 228 धावांचं माफक लक्ष्य होतं. हे लक्ष्य टीम इंडियानं 43 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. भारताकडून अंबाती रायडूनं नाबाद 64 धावा ठोकल्या. यामध्ये त्यानं 6 चौकार तर अजिंक्य रहाणेनं 45, सुरेश रैनानं 42 आणि विराट कोहलीनं 40 धावांची खेळी केली. सलामीवीर शिखर धवनला या सामन्यातही मोठी खेळी करता आली नाही. धवन 16 धावा करून माघारी परतला. त्याआधी भारताच्या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव 50 षटकांमध्ये 227 धावात गुंडाळला होता. भारतातर्फे अश्विननं सर्वाधिक 3 गडी बाद केले. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यष्टीरक्षणात नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. धोनीनं नॅटिंगहममध्ये ॲलिस्टर कुकला यष्टीचित केलं आणि क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा फलंदाजाला यष्टीचित करण्याचा विक्रम आपल्या नावे जमा केला. वन डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये मिळून धोनीच्या नावावर आता सर्वाधिक 131 स्टंपिंग असून त्यानं संघकाराचा 129 स्टंपिंगचा विक्रम मोडीत काढलाय. तर रवींद्र जडेजा आणि जेम्स अँडरसन मधल्या वादाचं प्रकरण ताजं असतानाच नॅटिंगहमच्या मैदानात पुन्हा एकदा भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये ठिणगी पडली. विराट कोहली 40 धावांवर बाद झाला तेव्हा इंग्लंडचा गोलंदाज बेन स्टोक्सनं कोहलीवर टिप्पणी केली. यावेळी कोहली आणि स्टोक्समध्ये बाचाबाची झाली.
मग अंपायर्सनेही इंग्लंडचा कर्णधार ॲलिस्टर कुक आणि स्टोक्सला बोलावून ताकीद दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा KB9 न्यूज. नमस्कार.